श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत 7 अध्यात्माची या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. दर्श अमावस्या झाल्यानंतर मार्गशीर्ष महिना संपून पौष महिन्याला सुरुवात होत आहे आणि या महिन्याचे महत्त्व काय आहे, त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये सूर्यनारायण देवतेची पूजा आराधना व त्याचे महत्त्व, त्याचप्रमाणे त्याचा शास्त्रीय आधार व संपूर्ण विधी, त्याचप्रमाणे कोणकोणते मंत्र म्हटले जातात व त्यापासून मिळणारे लाभ इत्यादी विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. भारतीय परंपरेमध्ये सूर्यनारायणाला प्राणदाता, आरोग्यदाता व कर्मसाक्षी असे मानले जाते. पौष महिना हा सूर्य उपासनेसाठी विशेष फलदायी असा मानला जातो. हा महिना सूर्याशी संबंधित आहे. या महिन्यामध्ये सूर्यदेवतेची ऊर्जा ही अधिक प्रभावी असते. शरीर, मन आणि आत्म्याच्या शुद्धीसाठी हा महिना उत्तम असतो. सूर्याशी संबंधित दोष जसे की पितृदोष, आरोग्य दोष, आत्मविश्वासाची कमतरता इत्यादी दूर होण्यासाठी सूर्यनारायण देवतेची उपासना अतिशय फलदायी ठरते. आता आपण पाहूयात की सूर्यनारायण देवतेचे महत्त्व काय आहे. तर सूर्य हा नवग्रहांचा राजा आहे. सूर्यदेवतांचे गुण म्हणजे तेज, आत्मबल, आरोग्य, नेतृत्व आणि सत्य. सूर्यदेवाची उपासना केल्याने आपले मनोबल वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जीवनात सकारात्मकता येते. म्हणूनच भारतीय परंपरेमध्ये अगदी प्राचीन काळापासून सूर्याला अर्घ्य देण्याची परंपरा आहे. सूर्याची पूजा ही प्रामुख्याने रविवारी किंवा दररोज सूर्योदयाच्या वेळी केली जाते. घरातील पूर्व दिशेला असलेल्या स्वच्छ स्थानावरती सूर्यदेवाला नमस्कार केला जातो. त्याचप्रमाणे स्वच्छ पाणी, लाल फुलं, अक्षदा, चंदन, कुंकुम, धूप, दीप आणि गुळ किंवा साखरेचा नैवेद्य दाखवून सूर्यनारायणाची पूजा केली जाते. पूर्वी सूर्योदयाच्या वेळी अनेक राजा, महाराजा, त्याचप्रमाणे ऋषी हे नदीमध्ये जाऊन सूर्याला अर्घ्य अर्पण करत असत. परंतु आता ते शक्य नसल्यामुळे आपल्या घराच्याच पूर्व दिशेला आपण दररोज किंवा किमान पौष महिन्यात तरी रविवारी सूर्याला अर्घ्य नक्की अर्पण करावे. सूर्याला अर्घ्य अर्पण करत असताना तांब्याच्या पात्रामध्ये पाणी, लाल फूल, अक्षदा व चंदन घालून सूर्याकडे तोंड करून अर्घ्य द्यावे. अर्घ्य देत असताना सूर्याची नावे, त्याचप्रमाणे ओम सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा जरूर म्हणावा. त्याचप्रमाणे सूर्य गायत्री मंत्र, आदित्य हृदय स्तोत्र इत्यादी मंत्र व स्तोत्र जरूर म्हणावेत. सूर्यदेवतेला धूप, दीप अर्पण करावा. त्याचप्रमाणे नैवेद्य म्हणून गूळ, साखर किंवा गव्हाचा नैवेद्य अर्पण करावा. त्याचप्रमाणे तिळाचा नैवेद्यही अर्पण करावा. पौष महिना हा सूर्यनारायण देवतेला समर्पित आहे. त्यामुळे सूर्यनारायणाची पूजा केल्यानंतर या महिन्यामध्ये आपल्या शक्तीप्रमाणे गरजूंना अन्नदान करावे. त्याचप्रमाणे तांब्याच्या भांड्याचे देखील दान करावे. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. खोटे बोलणे, खोटे वागणे टाळावे. सूर्यपूजेमुळे आपल्या आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा होते. डोळ्याचे व हृदयाचे विकार हे कमी होतात. त्याचप्रमाणे आपला आत्मविश्वास वाढतो. नोकरी व शिक्षणात यश प्राप्त होते. त्याचप्रमाणे पितृदोष शांती देखील होते. म्हणून यथाशक्ती आपण सूर्यनारायण देवतेची पूजा नक्की करावी. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण वार, त्याचप्रमाणे मराठी महिने हे अतिशय विचारपूर्वक, त्याचप्रमाणे निसर्गाशी व प्राणीमात्रांशी अगदी मेळ साधणारी आहेत. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या सणाचे निसर्गाशी, तेथील परिस्थितीशी अगदी अतूट असे नाते असते.
पौष महिन्याचे देखील असेच आहे. हा महिना थंडीच्या दिवसामध्ये येणारा महिना आहे. या महिन्यात सूर्यदेवतेचे महत्त्व आहे. निसर्गातील या ब्रह्मांडामधील महाकाय असा सूर्य ताऱ्याचे अस्तित्व पृथ्वीसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि म्हणूनच उत्तराई म्हणून सूर्यदेवतेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या महिन्यामध्ये सूर्यदेवतेची उपासना केली जाते आणि म्हणूनच मकर संक्रांत हा अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा सण सगळीकडेच आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो. सूर्यनारायणाचे धनु राशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होत असते आणि तेव्हापासूनच उत्तरायणाची सुरुवात होते. म्हणजेच सूर्य हा दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास करत असतो आणि याचा परिणाम म्हणजे दिवस मोठे आणि रात्रही लहान होऊ लागते. पृथ्वीच्या या खगोलीय स्थितीमुळेच मकर संक्रांत हा सण महत्त्वाचा मानला जातो. या सणामुळे आपल्या जीवनामध्ये नवीन सुरुवात आणि सकारात्मकता सुरू होते असे मानले जाते. सूर्य हा पौष महिन्यात मकर राशीत प्रवेश करतो आणि हा जणू निसर्गाचा उत्सवच मानला जातो. सूर्य हा सर्व जीवनाचा उगम आणि आधार आहे. सूर्याशिवाय प्रत्येक प्राणी मात्रांचे जीवन हे अशक्यच आहे. सूर्यामुळे संपूर्ण सृष्टीला जीवन मिळते. सूर्य हा प्राण्यांचा, वनस्पतींचा, वातावरणामध्ये असणाऱ्या वायुमंडलावर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो. सूर्यामुळेच दिवस रात्र, ऋतूबदल, पाऊस इत्यादी सर्व गोष्टी घडून येतात. प्राण्यांचे जैविक घड्याळ देखील सूर्यावरच अवलंबून असते. स्थलांतरण करणारे पक्षी हे देखील सूर्याच्या दिशेनेच आपला प्रवास करत असतात. इतकेच काय तर प्राण्यांची प्रजनन क्षमता ही ऋतूंवर अवलंबून असते आणि ऋतू हे सूर्यावरती अवलंबून असतात. संपूर्ण अन्न साखळी देखील या सूर्यामुळे सुरू राहू शकते आणि म्हणूनच सूर्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये सूर्याला प्राणदाता, त्याचप्रमाणे आत्म्याचा कारक, कर्मसाक्षी असे मानले जाते. सूर्य हा केवळ एक ग्रह किंवा तारा नसून तो जीवनाचा उगम आहे. जीवनाची ऊर्जा आहे. आरोग्य, अन्न, पाणी, ऋतू, अध्यात्म यांचा एकमेव असा स्रोत आहे आणि म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये सूर्याला देवत्व प्रदान केले गेले आहे आणि म्हणूनच पौष महिन्यामध्ये आपण सूर्य देवतेची आराधना, उपासना जरूर करावी. श्रोते हो, माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्याय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तुम्हाला आपल्या चॅनलवर कोणत्या विषयावरील व्हिडिओ ऐकायला आवडतील तेही मला नक्की सांगा. आरोग्यदायी रहा, सकारात्मक व आनंदी रहा. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.